नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता विषयी आलेले एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। गुणवत्ताधारकांना डावलून भरती नको, शिक्षक कृती समितीचे आज ठिय्या आंदोलन। पुणे, दिन तारीख 24। पवित्र पोर्टल नियुक्त शिक्षक कृती समितीतर्फे उद्या मंगळवार दिनांक 25 सकाळी 10 वाजता विविध मागण्यांसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन होणार आहे। पहिल्या टप्प्यातील 801 गुणवत्ताधारकांना डावलून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती न करण्याची समिती मुख्य मागणी आहे। गेल्या काही महिन्यांपासून नियुक्तीपासून वंचित राहिलेल्या गुणवत्ताधारक उमेदवारांना नियुक्ती द्यावी, त्यासाठी प्रशासनाने समायोजन करून प्रत्यक्ष नियुक्तीची कार्यवाही करावी, अशाही मागण्या आहेत। आंदोलनाची दखल घेतली नाही तर 1 एप्रिल रोजी कार्यालयाच्या आवारात सामूहिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला। शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलद्वारे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2022 घेण्यात आली। यानंतर विनामुलाखत गटासाठी उमेदवारांच्या निवड याद्या फेब्रुवारी 2024 मध्ये पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या। पहिल्या टप्प्यात 11,085 उमेदवारांची बिनामुलाखत निवड यादी प्रसिद्ध झाली। बहुतांश शिक्षकांना जिल्हा परिषदा आणि संबंधित आस्थापकांनी नियुक्त्या दिल्या। दरम्यान रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे पात्र अभियोग्यताधारक नियुक्तीपासून अद्याप वंचित आहेत। आस्थापना बदलून त्यांचे समायोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे। त्यावर शालेय शिक्षण आणि विधी न्याय विभागाने त्रुटी दूर करून समायोजन प्रस्तावाला मंजुरी दिली। आवश्यक सर्व निकष पूर्ण करून शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या स्वाक्षरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले। हा प्रस्ताव मान्य होईपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती करण्यात येऊ नये अशी समितीची मागणी आहे। अन्य आस्थापकांच्या रिक्त पदांसाठी समायोजन करण्यास शालेय शिक्षण मंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे। त्या अनुषंगाने उमेदवारांच्या गुणांच्या आधारे रयत शिक्षण संस्थेव्यतिरिक्त इतर अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अथवा मुलाखतीशिवाय पर्याय निवडणाऱ्या खाजगी संस्थांच्या आस्थापकांवर लेखी इच्छा दर्शविणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती देण्याचा उल्लेख केला आहे। त्यानुसार कार्यवाही व्हावी असे उमेदवारांचे म्हणणे आहे। तर ही होती पवित्र पोर्टल नियुक्ती संदर्भात अपडेट। अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।